नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राजश्री. आजचा ब्लॉग आम्ही दुपारपासून सुरू करत आहोत. तर व्हिडिओमध्ये पाहू शकता माझी भाची आलेली आहे आमच्याकडे आज आणि ती फिजिओथेरपीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करते आहे. आणि आईला कसं गुडघेदुखीचा त्रास आहे, तर मग ती आईला एक थेरपी पण द्यायला आलेली आहे आज. तर थेरपीचं नाव आहे IFT. घरच्या गीर गाईच्या मसाला दुधाचा आस्वाद घेता घेता थोड्याशा गप्पा-टप्पा झाल्या आणि मग आम्ही थेरपी सुरू करणार होतो. मग त्याआधी म्हटलं तुम्हाला थोडी थेरपीबद्दल माहिती देऊ. जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला गुडघेदुखी, संधिवात म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस किंवा स्नायूंचा ताण किंवा असं पडजड वगैरे झाल्यामुळे वेदना होत असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी. फिजिओथेरपीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या IFT म्हणजे इंटरफेरेन्शियल थेरपीबद्दल आज मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. ही एक मॉडर्न इलेक्ट्रोथेरपी पद्धत आहे आणि याच्यात त्वचेवर इलेक्ट्रोडद्वारे असं सौम्य करंट सोडलं जातं आणि हा जो प्रवाह आहे हा शरीरात एकत्र येऊन वेदना कमी करण्यास तसंच मसल्स रिलॅक्स करण्यात मदत करतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, आता ही आमची डॉक्टर ऋषिका मशीन सेट करते आहे आणि मग ते 2 इलेक्ट्रोड असतात ते ती आईच्या गुडघ्यांना तिने लावलेले आहेत. या सौम्य करंटमुळे त्या दुखऱ्या भागातून जे वेदनेचे सेन्सेशन मेंदूपर्यंत जात असते ते ब्लॉक केले जाते. तसंच तिथलं रक्ताभिसरणही सुधारतं, सूज कमी होण्यास मदत होते, तिथले मसल्स रिलॅक्स होतात आणि तिथे ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिथे नवीन टिश्यू ग्रोथ व्हायला सुरुवात होते. थोडक्यात जे जॉईंटची झीज झालेली असते तीही भरायला थोडीशी मदत होते. ही थेरपी साधारण 10 ते 20 मिनिट घ्यायची असते आणि आठवड्यातून 3 ते 5 सेशन्स करायचे असतात. या थेरपी दरम्यान पेशंटला हलक्या झिंझिण्या किंवा असं सौम्य कंपनं आल्यासारखं जाणवतं, पण बाकी ही तशी थेरपी पेनलेस आहे. साधारण ज्यांना गुडघ्याचा संधिवात, खांदादुखी, मानदुखी, कंबरदुखी किंवा खेळताना झालेल्या दुखापती किंवा ऑपरेशननंतरच्या वेदना असतील तरी त्या घालवण्यासाठी ही थेरपी त्यांना लाभदायक आहे. IFTमुळे पेन कमी झाल्यानंतर फिजिओथेरपीचे व्यायाम अधिक चांगल्या प्रकारे करता येतात. हा या थेरपीचा खरा फायदा. गुडघेदुखीचे रुग्ण घराघरात आहेत म्हणून मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला. हो, मी तुझा असिस्टंट. घराला तसं त्या पप्पांना ट्रीटमेंट देत होती मग ते करता करता त्याला मी सवय पडून पप्पांचे पाय दुखणे बंद होऊन गेले. हो ना, डॉक्टरला कसं एक असिस्टंट लागतो. नाही, पुढे पुढे असिस्टंटच डॉक्टर होऊन जातो. डॉक्टर मागे राहून जातो, बाजूला बसवून देतात ते असिस्टंट. बरं होईल नाही ना, फरक पडून जातो. ते जास्त ते प्रॅक्टिस ते प्रॅक्टिकल मध्ये ते असतात. करावं लागेल. एकदा लावून दिलं का हो हो दोघं पाहिजे ना. हो, कुठे कुठे दुखतं तिथे सगळीकडे करून दे. सगळीकडे दुखतं पाय. पाय खालीच ठेव. चालू केलं. इथला दुखतंस. मस्त बरी. हो, चालताना जास्त दुखतं बुवा. तुला बघायची ना. दोन्ही एकाच वेळेस आहे का? ते बघ, आजीला काय केलं? पट्टी पट्टी काय काय म्हटलं? शेवट देता येते. बापूंचे काय पाय दुखायचे? पोटऱ्या दुखायच्या ना पप्पांच्या. हा, हा. मग तिने 8 दिवस केलं रेग्युलर ना, पप्पांचं पूर्ण बंद झालं. असं घरच्या डॉक्टरचा उपयोग झाला बुवा घरच्या माणसांना. नाही कोणाला आपल्याला पडलं तरी खूप आहे म्हणलं. तेच म्हणते ना मग. नाही, डॉक्टरचा सगळ्यांना येतो. येतो. एकदा सुरू. हे आता आणि फिजिओथेरपीमध्ये बरंच ॲडव्हान्स झालेलं आहे सगळं. हो, तिने 2-4 मशीन घेऊन घेतलेली तिची. हा. हा.
छान छान ना? दीदी बघ काय करते. काय करते दीदी? चालू करते ना मी. काही जाणवतं नाही अजून. शून्याचं हा जमायला लागलं. हो वाढवू पण हा सहन होत आहे ना. हो हो वाढवू थोडं वाढ. हळूहळू कमी होत जाईल. हो हो आपला आमचा मागेच विषय झाला होता. भेटलो होतो तेव्हा. वाढवू आणखी वाढत बघत जास्त झालं. कमी करू. थोडं, हा. सर 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 करतो. याच्याने काही रक्तप्रवाह वाढतो. नाही याच्याने फक्त जे नसा आकडलेल्या असतात हा. किंवा मग पेन असतं ना ते हा. कमी होऊन जातं. हो का? हा. एवढ्याच भागापुरतं एवढं. पूर्ण होतं. हो जेवढी पट्टी लावलेली तेवढं. नाही नाही वरती चल गेलं. पायापर्यंत हा. पण ब्लड दुखतं जिथून ते हो. हा. तिथे आपण का लावतो कारण ते लवकर दुखणं कमी होतं. हो रक्तप्रवाह चालू होतो ना खाली. ते तर एक्सरसाइज ने होतं. हा. हम्म. चाललं. इकडे ए पिल्लू मामीच्या मांडीवर बसली होती ना ती. हो ना. चल चल. सगळे भाच्याचे अरे, अरे. आवडते मामी. हा, मामी ते आवडतात. आमच्या- सगळ्या माम्या आवडतात मामी तिला. संजनाला हो. इतकी आवड. आम्हालाही मामी येऊनच आवडतात. लागतं. हा आमच्या मामे बिचारे मरून गेल्या पण आम्हाला आवडायचे. ती कुठे बी भेटू दे. ते एवढे म्हातारे होते ना तरी पाय पडायचे. सगळ्या आम्ही माम्या सगळे चांगल्या भावांना कसं आवडायचं. वाटतं? मामा सुद्धा आता- पाय पडायचे. हो मग. आधी माझ्या भाची आईचे म्हणजे नाही, कशी माझ्या असायची? आईचे जे मामा होते ना ते बेजेला जर कधी आले जेवायचे तर नाहीच पण एकचदा जेवण केलं तर त्यांनी ताट धुवून चून ठेवलं आणि पैसे ठेवून दिले. भाजीच्या घरचं पाणी सुद्धा नको बुवा असं त्यांचं भाजीचे तत्व आयर होतं. घ्यायचे नाही. तर मंडळी अशा प्रकारे हसत खेळत गुडघे दुखीवर थेरपी घेतल्यानंतर आणि मग त्यांनी थोडेसे आता पावसाळा आलाय म्हणून प्लांट्स आणलेत घरी तर मग माझ्याकडून थोडं गायडन्स घेतल्यानंतर ते गेले आणि मग आम्ही शेतात आलो. इथे आता शंकरची गाईचं दूध काढण्याची तयारी सुरू आहे. बापरे काय जोरात आलं. मी नुसतं खाली कॅमेऱ्यात पाहत होते तेवढ्यात इकडे पोचून गेलं. नको ते घेऊन गेल त्याचं नको असं फेकायचं नाही. हा ते बघा आमचं पिल्लू. हा तुमचं कोण म्हणाल तुमचं सांभाळायला आम्ही ते आम्ही ना आमचं आहे म्हणे. शंकर नाही आता शंकर दादा म्हणते ती. शंकर म्हटलेलं आता तुम्ही म्हटल्या म्हणून म्हटली. तिला विचारलं ना शेतात कोण कोण राहतं. आजी बाबा शंकर जवळ नको जाऊ. इकडे. चल इकडे. अरे हो खायला देते खायला देते. थोडस गेलं थोडस हा ना. मग काय
ती सरकून थोडी गेली ती. सरकून गेली आज. तू कुठे चालली? आ तिथे किटा आहे, जाऊ नको. इथे आमच्या शेताच्या पुढच्या तुकड्यात म्हणजे 5 गुंठ्यात गाईच्या पुढच्या चाऱ्यासाठी म्हणून मालदांडी लावलेली आहे. चला. मागे 4-5 दिवस बरा पाऊस झाला आणि आता शेतात चांगली वाफ आलेली आहे. तर मग आता आज आम्ही शंकरला मक्याचं बियाणं पण घेऊन आलेलो आहोत. त्याच्या शेतात पेरणी ऑलरेडी झाली आहे. आता म्हटलं आपल्या शेतात पण करून टाकावी. तर आता इथे बियाण्याच्या क्वालिटीचा विषय सुरू होता. कारण कसं आहे, आजकाल या घटना बऱ्याच वाढलेल्या आहेत. बियाणं चांगल्या क्वालिटीचं मिळत नाही, ते उतरतच नाही. आणि शेतकऱ्याची तर पेरणीपूर्व मशागतीवर बराच खर्च होऊन जातो. आणि जर बियाणंच उगवलं नाही तर ही सगळी मेहनत आणि पैसा दोघंही वाया जातात. तसंच वेळही निघून जाते. मग पुढच्याही प्रक्रियांना उशीर होत जातो. सगळंच लांबत जातं आणि एकंदर शेतकऱ्याचं गणित चुकायला लागतं. नाही उतरला काही बॅग दाखवायची. हां. चोर काही टायमाला मक्की आहे ना, काही टायमाला मक्की डोक्यावर लावून जातो ना, खालून ऑटोमॅटिक चेटून जातो मक्की. हो का? ऑटोमॅटिक खालून जळायला लावून जातो मक्की. हां. पाणी भरा नका भरू असं बी होऊन जातं काही टायमाला. मग ते कंपनीचा प्रॉब्लेम येतो त्याला. 4 किलो नाही बॅग विरा. शंकरने विरा कंपनीचं बियाणं आणलंय मक्याचं. ते आपल्या याचं एक फोटो काढू. तुमच्या एवढीच दिसते ना पिशवी. रुद्रा 1750. 1750. कुठे लिहिलंच नाही किती किलो आहे. नाही त्याच्यावर केजी लिहिलेलं ना, 4 केजी असं. 4 kg. हां, इथे लिहिलंय. आपल्या हे बघ, हे बघ. 4 किलो ये बघ. ते अलग से आपल्या हे अलग से. काय खायला दे.